नमस्कार. आपला परिचय तसा ऑलरेडी आहे, परंतु कोणी जर डायरेक्टली हाच व्हिडिओ जर पाहायला सुरुवात करत असेल तर मी त्यांना सगळ्यांना सांगेल की हितगुज पालकांशी नावाची एक व्हिडिओ सिरीज आपण लॉन्च केलेली आहे आणि त्याच्यामधला एक पुढचा विषय मी डॉक्टर श्रीकांत प्रकाश सुरात तुमच्यासमोर घेऊन येतो. ही व्हिडिओ सिरीज चालू करण्यामागचा मूळ पर्पज काय तर मुलं, आपल्या घरात असलेली मुलं आणि पालक यांच्यामधला दुवा म्हणून आपल्याला काही रोल प्ले करता येतो का? मी फक्त विद्यार्थ्यांच्याच बाजूने बोलतोय अशातला प्रकार नाही किंवा मी पालकांच्याच बाजूने बोलतोय अशातला प्रकार नाही. आपल्याला दोन्हींचा समन्वय साधता येतो का असे काही विषय आपण यात नक्की हाताळत असतो. आणि आजचा जो विषय आहे तो आहे की आपण स्वतःवर प्रेम करतो का. हा पालकांसाठीचा पहिला विषय मी हाताला घेतोय या सगळ्याचा की आपण खरंच स्वतःवरती प्रेम करतो का. डू वी लव्ह आवरसेल्फ. खरंच आपण स्वतःवरती प्रेम करतो का. तुम्ही म्हणाल की सर हा काय विषय काढलाय. लक्षात ठेवा, शेवटपर्यंत पाहिला तर या प्रश्नाचं उत्तर नक्की तुम्हाला मिळेल की एक्झॅक्टली होतं काय आज. तुम्हाला सांगतो, मी जर हा प्रश्न 100 लोकांना जर विचारला ना की डू यू लव्ह युअरसेल्फ, तुम्ही स्वतःवर प्रेम करता का, तर सर क्या मजाक कर रहे तुम्ही, काय मजाक करायला तुम्ही, आपण आपल्यावर प्रेम करणार नाही का. मला सांग, मुलांना पुढे आणता आणता किंवा मुलांच्या शिक्षणावर खर्च करता करता मुलांच्या आयुष्याला डेव्हलप करता तुम्हाला सांगतो, तुम्ही सगळी जण पालक लोक एक छोटीशी चूक करून बसताय, तर म्हणजे स्वतःवर प्रेम करणं विसरायला लागले. तुम्ही म्हणाल हे कसं काय सर. पण लक्षात ठेवा तुम्ही, म्हणजे एखादी गोष्ट जर तुम्हाला घ्यायची असेल ना तर तुम्ही 10 वेळेस हा विचार करता की नाही बाबा माझ्या मुलासाठी ही पहिले गरजेची आहे का, मुलासाठी आपल्याला ते घ्यावं लागेल ना, मुलासाठी आपल्याला ते पहिलं करावं लागेल ना. एक लक्षात ठेवा, हा विचार मनात नसावा का आई वडिलांच्या, नक्की असावा. मुलांचा विचार त्यांनी करू नये का पहिले, नक्की करावा. परंतु मी तुम्हाला सांगेल की गरजेच्या आणि चैनीच्या गोष्टींसाठीच्या प्रोसेसमध्ये लक्षात ठेवा, चैनीच्या गोष्टी घेण्याच्या दृष्टिकोनाच्या प्रोसेसमध्ये मला असं वाटतं की आजची गरज भागवणारी गोष्ट पालकांनी नक्की त्याला प्रोव्हाइड करावी. परंतु त्याच्यातलं चैनीचं व्हर्जन जर घेण्यासाठी, हायर लेवलचं व्हर्जन घेण्यासाठी त्याला हा कॉन्फिडन्स द्यावा की एक काम कर ना, तू आता तुझ्या कमाईचा एक छानसा मोबाईल नंतरच्या फेजमध्ये घे बरं का, मी आज तुझी जी गरज आहे ना तेवढं कम्प्लीट करण्यासाठीचं व्हर्जन घेऊन देतो. परंतु मला होतं काय माहितीये का, तुम्हाला सांगतो की आज बोलतो म्हटलं मला ऍपल म्हणजे ऍपलच पाहिजे, तर इकडं आपण आपली सगळी काशी करून काहीतरी केलेली इन्व्हेस्टमेंट मोडून तोडून एखादं काहीतरी सोनं नाणं गहाण ठेवून सगळं करून आपण त्याची ती गरज पूर्ण करून देण्याचा प्रयत्न करतो. दॅट इज रॉंग थिंग. कारण काय माहिती की इथं आपण आपल्यावरचं प्रेम कमी करून त्याच्या गरजा भागवण्याचा प्रयत्न करतो. आठवा ना तुम्ही की किती दिवस झालेत की तुम्ही जोडीने एखादा चित्रपट पाहायला गेला, चित्रपट आठवा ना तुम्ही की कधीतरी 3 दिवस तुम्ही सगळं सोडून, काम धंदे सोडून, सगळ्या मुलांवरती जबाबदारी सोडून 3 दिवस खरंच फक्त निवांत होण्यासाठी एखाद्या ठिकाणी गेला. किती दिवस झाले आपल्याला. आपण प्रत्येक वेळेस सगळ्यात पहिला विचार काय करतो माहिती का, ह्या यात्रेला जायचे किती हजार रुपये खर्च येणार, 11,000 रुपये पर हेड. वाद नको बाबा. कारण का बरं, पोराचं ऍडमिशन आलं ना पुढच्या टप्प्यामध्ये, त्याला आपल्याला हे घेऊन द्यावं लागेल, त्याला लॅपटॉप घ्यायचा आहे आपल्याला. या सगळ्या गोष्टींच्या प्रोसेसमध्ये तुम्हाला सांगू का आपण स्वतःच्या अनेक गोष्टी, अनेक भावना ज्या आहेत त्या तुम्हाला सांगतो दाबून टाकल्या, सप्रेस्ड करून टाकल्या. आणि ज्या वयामध्ये ज्या गोष्टीला घेऊन आपण खरंच पुढे यायला पाहिजे, ज्या वयामध्ये ज्या गोष्टी आपण करून मोकळं व्हायला पाहिजे, त्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आपण स्वतःला सप्रेस्ड करून टाकायला सुरुवात केली आहे. मला सांगा की खरंच तुम्ही स्वतःवर प्रेम करता का. वाईट गोष्ट काय तुम्हाला सांगू, अक्षरशः हार्टला एखाद्याचा त्रास होतोय तरी तो बाप सांगत नाही घरामध्ये यासाठी की अरे बाबा मुलाचं ऍडमिशन आहे, 1.5 लाख रुपये त्याला भरायचे मला. यांना जर आता सांगितलं मला जर ब्लॉकेज निघालं तर ऑपरेशनच्या फेजमध्ये पैसे गेले तर पोराचं ऍडमिशन कसं करायचं. एवढी वाईट परिस्थिती. खरंच आपण स्वतःवर प्रेम करतोय. तुम्हाला असं वाटतं की आपण प्रेम करतोय स्वतःवरती. लक्षात ठेवा, एखाद्या मुलाला जन्माला देणं आणि त्याचं संगोपन करणं हे जसं प्रायमरी कर्तव्य आहे एखाद्या आई वडिलांचं, तसंच माझं जगणं पाहून माझा मुलगा शिकला पाहिजे जगायचं कसं असतं. ही प्रोसेस जर तुम्हाला परिपूर्ण पद्धतीने तुमच्या पुढच्या जनरेशनला द्यायची असेल तर मला असं वाटतं की तुम्ही स्वतः पहिले परिपूर्ण जगणं शिकलं पाहिजे. आता परिपूर्ण जगणं म्हणजे नेमकं काय, तर मला असं वाटतं की तुम्ही जसे 10 घंटे 12 घंटे तुमच्या ड्युटीला देता ना, त्यातला 1 तास अर्धा तास 20 मिनिट नाही तर 10 मिनिट देखील स्वतःच्या हेल्थ कॉन्शियसनेस साठी दिला पाहिजे. जेवढा खर्च तुम्ही इतर गरजेच्या गोष्टी मुलांच्या परिपूर्ण करून देण्यासाठी करताना,
जेवढा खर्च तुम्ही यांना पिझ्झा बर्गर खाण्यावरती करता ना बाहेर ह्या सगळ्याच्या, तेवढाच खर्च तुम्ही ड्रायफ्रुट्स खाण्यासाठी जर घरात केला ना तर त्याचा जास्त फायदा होईल. त्याच्यावर संस्कार होईल की माझे आई वडील चांगल्या खाण्यावरती जास्त खर्च करतात आणि मी पण माझ्या पुढच्या जनरेशनसाठी चांगल्या खाण्यावरती जास्त खर्च करेन. हे नेसेसरी आहे. काहीतरी झाल्याच्या नंतर आजारी पडल्यावरती डॉक्टरकडे जाण्याची गरज पडण्यापेक्षा तो मुलगा आजारीच पडू नये या पद्धतीचं लाईफस्टाईल कसं असतं हे तुमच्याकडे बघून जर मुलांना कळत असेल तर मला असं वाटतं की तुम्ही परिपूर्ण जगत आहात. माझ्या आई वडिलांनी त्यांच्या फेजमध्ये त्यांच्या कमाईने किती जागा सुंदर पद्धतीने पाहिला आणि त्यांचा आनंद घेतला. हा अनुभव तुमच्याकडे बघून, तुमच्याकडे ऑब्झर्व करून तुमच्या मुलांनी त्याच्या पद्धतीने लाईफ, जशा पद्धतीने लाईफ जगावं हे जर त्याला शिकायला मिळत असेल तर याचा अर्थ तुम्ही जगत आहात. एखाद्या गरजू व्यक्तीला कशा पद्धतीने सपोर्ट करायचा असतो हे तुम्ही दुसऱ्याला मदत करत असताना तुमच्या मुलांनी जर पाहिलं तर त्याच्यातून त्यांनी लाईफ शिकावं की येस, दिस इज व्हॉट द रिअल मिनिंग ऑफ लाईफ. परंतु तुम्ही जर स्वतःवरती प्रेम करत नसाल आणि परिपूर्ण आयुष्य जगत नसाल तर मला असं वाटतं की तुमच्याकडे ऑब्झर्व करून तुमची पुढची जनरेशन शिकेल का हा प्रश्नचिन्ह कायम आहे. कारण तुम्हाला सांगू, आज जर तुम्ही त्याची ऍपलची नीड परिपूर्ण करून देत आहात त्याच्या स्वतःच्या कमाईवर नाही, तुमच्या स्वतःच्या कमाई नाही, तर लक्षात ठेवा पुढच्या फेजमध्ये अजून त्याच्यापेक्षा काही महागड्या गोष्टी तुम्हाला मागणार आहेत. आणि आज तुम्हाला सांगू का, प्रत्येक सर्वसामान्य कुटुंबातील आई वडिलांचं एकच अप्रोच झालाय, बाई मला जे नाही मिळालं ना ते माझ्या मुलाला मिळायला पाहिजे, माझं जे झालं नाही ना हौसमौस ती माझ्या पोरीची व्हायला पाहिजे. मग हे तुमची थॉट प्रोसेस 100% चुकीची आहे का? मी असं म्हणत नाही. परंतु तुम्हाला त्या सगळ्या लक्झरी गोष्टी जर तुम्ही त्यांच्या आयुष्यामध्ये ओतून देत असाल तर मग त्यांच्या आयुष्यामध्ये अचीव करण्यासाठी राहिलं काय मला सांगा ना तुम्ही. काय राहिलंय असं? हे होना चाहिए. हे जोपर्यंत होत नाही ना तोपर्यंत मला नाही असं वाटतं की तुम्ही खरंच परिपूर्ण पद्धतीने तुमच्या स्वतःवरती तेवढं प्रेम करत आहात. अजिबात नाही, बिलकुल नाही. एक लक्षात ठेवा, पैशाने कदाचित तुमच्या घरामध्ये प्रचंड श्रीमंती असेल पण आरोग्याची श्रीमंती त्या घरात नसेल तर मला असं वाटतं की तुम्ही स्वतःवरती प्रेम करत नाही आहे. एखाद्याच्या घरात आरोग्याची परिपूर्ती असेल, पैशाने पण ते संपन्न असतील, परंतु त्यांच्या मनात जर नेहमी करुचित विचार असतील तर माझ्या मित्रांनो तुम्ही स्वतःवर प्रेम करत नाहीयेत आणि तुमचं नेक्स्ट जनरेशन पण त्याच पद्धतीचे विचार घेऊन पुढे सरकणार आहे. कारण दे आर फॉलोइंग टू अस. मग मी माझ्या आयुष्याला कसं जगतोय, मी माझ्यावर कसं प्रेम करतोय हे जर तुमच्या मुलांना तुम्हाला शिकवायचं असेल तर ते फक्त आणि फक्त तुमच्या अनुभवातून ते शिकू शकतील. परंतु तुमच्याकडे अनुभव नसेल तर तुमची माहिती त्यांच्यासाठी काहीच कामाला येणार नाही. कारण ते अनुभवी लोकांचा शोध त्यांच्या आयुष्यामध्ये घेत राहणार आहे. मला त्यांनी घ्यायला सुरुवात केली आहे. माझ्या वडिलांपेक्षा हे काका खूप जास्त अनुभवी आहेत तर तो त्यांच्या संपर्कात जास्त राहणार, तर तुमच्या संपर्कात राहणारच नाही. पण माझ्या वडिलांचं आयुष्य खूप परिपूर्ण आहे, त्यांच्या अनुभवातून मला माझं आयुष्य घडवता येऊ शकतं. हा थॉट, हा विचार जर त्यांच्या मनामध्ये तुम्हाला जर पेरायचा असेल तर मला असं वाटतं की दिस इज द राईट टाइम दॅट स्टार्ट टू लिव्ह युअर लाईफ. लव्ह युअर सेल्फ. ट्राय टू इन्व्हेस्ट मोर टाइम फॉर युअर सेल्फ. It doesn't mean that you don't think about your children. You have to no issues that. पण प्रत्येक वेळेला नाही, तुझी गरज परिपूर्ण करण्यासाठी मी तुझ्या सोबत नक्की आहे, परंतु तुझी लक्झरीज डिमांड जर पूर्ण करायची असेल तर खुद के कमाई से करना पडेगा. हे ठणकावून सांगणारा बाप तुम्हाला सांगतो ना, तो खऱ्या अंशी घरामध्ये संस्कार पेरतो आहे. ती आई खऱ्या अंशी घरामध्ये संस्कार पेरते. ये होना चाहिए. दॅट इज क्वाइट नेसेसरी. त्या घरातले वडील कधीही सकाळी 6 वाजेच्या नंतर उठलेले नसतील तर त्या मुलावरती ऑटोमॅटिक हा संस्कार होणार आहे की माझे वडील आयुष्यात कधी 6 वाजेच्या नंतर उठले नाही, मला सुद्धा 8 वाजेपर्यंत झोपण्याचा अधिकार नाही. हे तेव्हाच त्या मुलाला तुम्ही सांगू शकाल जेव्हा तुम्ही परिपूर्ण पद्धतीने जगत आहात. आणि याला मी स्वतःवर प्रेम करणं. जर खरंच तुम्ही स्वतःवर प्रेम करत असाल तर तुमच्या अनुभवांची शिदोरी ही तुमच्या मुलाला आयुष्यभर गाठोडं म्हणून कामाला येणार आहे. आणि व्हायला पाहिजे. मला असं वाटतं की या सगळ्या 10, 12, 8 मिनिटाच्या व्हिडिओमधून तुम्हाला काही गोष्टी नक्की क्लिअर झाल्या असतील की आपण मिस आउट कुठे होतोय. जर हे झालं असेल तर काहीतरी बदलायला सुरुवात करा. स्वतःचं आयुष्य परिपूर्ण बनवा, प्रगल्भ बनवा, उन्नत बनवा, समृद्ध बनवा.
हे प्रगल्भता काय असते, उन्नती काय असते, समृद्धी काय असते हे लोकांनी नाही तर तुमच्या घरातल्या व्यक्तींनी तुमच्याकडे बघून शिकावं. एवढंच समृद्ध आणि परिपूर्ण होण्यासाठी स्वतः प्रेम करायला शिका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. 10 लोकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पाठवण्याचा प्रयत्न करा, कारण त्यांच्या घरामध्ये पण हेच प्रॉब्लेम्स आहेत. हे प्रॉब्लेम्स आणि हे वाद मिटवण्यासाठीच हितगुज पालकांशी ही व्हिडिओ सिरीज आम्ही तुमच्यासाठी सदैव अशाच पद्धतीने नवीन नवीन विषय घेऊन येणार आहोत. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण पुढचं नोटिफिकेशन तुमच्यासाठी आम्ही नक्की पाठवणार आहोत. थँक्यू व्हेरी मच.